लग्नापासून पत्नी सतत करायची फार्ट, पत्नी रात्री झोपेत वारंवार सोडायची फार्ट. घटनेची अख्ख्या देशात चर्चा. पतीने काय केलं बघा. लग्न मोठ्या थाटामाटात झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होती. नवरा खुश होता, पत्नी खुश होती. सगळं काही अगदी चित्रपटासारखं चाललं होतं. सुरुवातीचे काही दिवस स्वप्नासारखे गेले, पण काही दिवसांनी रात्री काहीतरी विचित्र घडू लागलं. पहिल्या रात्री त्याला वाटलं कदाचित योगायोग असेल. दुसऱ्या रात्री पुन्हा तेच झालं. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी तेच सुरू राहिलं. रात्री शांत झोपेत अचानक विचित्र आवाज यायचे आणि त्यानंतर खोलीभर एक वेगळाच वास पसरायचा. सुरुवातीला पतीने दुर्लक्ष केलं. त्याने स्वतःला समजावलं की ही नैसर्गिक गोष्ट आहे, पण दिवस गेले तसा त्रास वाढू लागला. आता तो रात्री नीट झोपू शकत नव्हता. कधी तो खिडकी उघडायचा, कधी पंखा फुल स्पीडवर लावायचा. हळूहळू त्याच्या डोक्यात प्रश्न निर्माण होऊ लागले. हे इतकं वारंवार का होतंय? नेहमी रात्रीच का होतंय आणि एवढं जास्त का? पण तो काही बोलायला घाबरत होता, कारण विषय खाजगी होता. एक दिवस त्याने हिंमत करून पत्नीला विचारलं. पत्नी सुरुवातीला हसायला लागली. तिने सांगितलं की तिलाही याची जाणीव नसते, कारण ती झोपेत असते. पती शांत झाला, पण प्रश्न संपले नव्हते. काही आठवड्यांनी परिस्थिती आणखी विचित्र झाली. आता फक्त रात्रीच नाही तर कधी कधी दिवसभरही ही समस्या दिसू लागली. पतीला वाटायला लागलं कदाचित काहीतरी गंभीर असू शकतं. त्याने इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली. अनेक लोकांना अशी समस्या असल्याचं त्याला समजलं. काहींनी याला मजेशीर म्हटलं, काहींनी आरोग्याशी जोडलेलं सांगितलं, पण त्याला अजून उत्तर मिळालं नव्हतं. एके रात्री त्याने ठरवलं की आज तो झोपणार नाही, काय होतंय हे पाहणार. रात्र झाली, सगळं शांत झालं आणि काही वेळानंतर पुन्हा तेच सुरू झालं. आता मात्र त्याला जाणवलं की हे फक्त सवय किंवा मजेचा विषय नाही, कारण काही वेळा पत्नी झोपेत अस्वस्थ ही दिसत होती. कधी वळण बदलायची, कधी पोट पकडून झोपायची. दुसऱ्या दिवशी त्याने पत्नीशी बोलणं पुन्हा केलं. यावेळी पत्नी गंभीर झाली. तिने सांगितलं की काही महिन्यांपासून तिला पोट फुगल्यासारखं वाटतंय. कधी अपचन होतं, कधी जळपणा वाटतो. दोघांनी मिळून रोजच्या सवयी पाहायला सुरुवात केली. जेवणात काय खातात, कोणत्या दिवशी जास्त होतं, कोणत्या दिवशी कमी होतं, हे सगळं पाहिलं जाऊ लागलं. तेव्हा एक गोष्ट विचित्र लक्षात आली की काही विशिष्ट पदार्थ खाल्ले की ही समस्या जास्त वाढत होती. काही दिवस ठीक असायचे, तर काही दिवस खूपच जास्त. तरीही खात्री नव्हती, म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं ठरवलं. डॉक्टरांनी सविस्तर विचारपूस केली. झोप, खाणं, पचन, ताणतणाव सगळं काही तपासण्यात आलं. काही तपासण्या झाल्या. काही दिवस वाट पाहावी लागली. पतीच्या मनात अनेक विचार सुरू होते. खरंच काही गंभीर आहे का, की तो उगाच मोठं करून पाहतोय? रिपोर्ट आले आणि त्यानंतर त्यांना समजलं. ते ऐकून दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं, कारण समस्या तितकी गूढ नव्हती जितकी त्यांनी समजली होती. डॉक्टरांनी सांगितलं की वारंवार गॅस होणं, अनेकदा खाण्याच्या सवयी, अपचन, काही पदार्थांची असहिष्णुता, जास्त हवा पोटात जाणं किंवा पचनाशी संबंधित छोट्या समस्यांमुळे होऊ शकतं. पत्नीने काही सवयी बदलायला सुरुवात केली. काही पदार्थ कमी केले. वेळेवर जेवणं, चालणं, पाणी पिणं आणि पचनाकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. काही आठवड्यांनी परिस्थिती सुधारू लागली. रात्री शांत झोप मिळू लागली आणि त्यामुळे दोघे तणावात होते. ती गोष्ट आता त्यांच्या आयुष्यात फक्त एक मजेशीर आठवण बनली. शेवटी पतीला एक गोष्ट समजली. काही गोष्टी लाजेने लपवण्यापेक्षा शांतपणे बोलून सोडवणं चांगलं असतं, कारण ज्याला तो मोठं रहस्य समजत होता ते खरं तर शरीराची एक साधी नैसर्गिक प्रक्रिया निघाली.